जे मी विसरायचा प्रयत्न करत होते. काय आठवतंय? नाही सर, मी सुजित सरांवर हात उचलला. नाही पटलं तुम्हाला, कुणालाच नाही पटलं. सर पोद्दार साहेबांनाही त्याचा त्रास झाला. पण अहो, माझ्या अशा वागण्यामागं काहीतरी कारण असेल हा कोणी विचारच करत नाहीये. मी सुद्धा नाही. सुजित सरांनी मला स्पर्श केला त्यावेळेस मला ती रात्र आठवली, ज्या रात्रीत माझं सर्वस्व गेलं होतं. माझ्यावर अतिप्रसंग झाला होता. त्यांनी स्पर्श केल्यानंतर मला ते घाणेरडं फिलिंग आलं. किळसवाणं वाटलं. असं वाटलं परत कुठे माझं. बस 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 बस. सॉरी स्वानंदी, मला खरंच माहित नव्हतं त्यावेळी तुम्ही तशा का रिॲक्ट झाल्या. मला आत्ता कळतंय आणि मी माझे तर्क लावून मी उगाच रागावलं तुमच्या. मला तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता. खरंच माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. आय एम सॉरी खरंच सॉरी. मी मूर्ख आहे. मी बायकोच्या भावना समजून घेऊ शकलो नाही. सॉरी दी, खरंच सॉरी. तुम्ही आता परत तो विचार करू नका बरं. मी आहे ना आता तुमच्याबरोबर. आता इथून पुढे आपल्या दोघांनाही एकत्र आयुष्य जगायचंय. छान. आता कसलाही विचार करू नका. आता मस्त झोपा. देवी आईचं नाव घ्या, मग छान झोपेल. आणि काही लागलं तर मला उठवा. शांत व्हा. बस या चल.